विष्णू सहस्रनाम चिंतनमाला आतापर्यंत श्लोक 68 पर्यंत आपले एकेका नामाचं विवेचन झालेलं आहे। आता श्लोक 69 बघतोय आपण। आधी श्लोक वाचूया। अजो महार्ह स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदनः आनंदो नंदनो नंद सत्यधर्मा त्रिविक्रमः। या श्लोकातलं पहिलं नाम अजहा आणि क्रमाप्रमाणे 521 नाम। ओम अजाय नमः। आत विष्णोरजायत इति कामः अजहा। अ म्हणजे विष्णू आणि त्याच्यापासून जन्मलेला, ज म्हणजे जन्मलेला कोण तर काम असं म्हटलंय। आणि हे ज्याचं स्वरूप आहे तो अजह। किंवा आणखीन एक स्पष्टीकरण केलं आहे की अज मध्ये अ आणि ज। अ म्हणजे नकारार्थी अ आणि ज म्हणजे जन्म, जो ज्याचा जन्म झालेला नाही किंवा जन्मरहित जो तो अज होय। हे पद यापूर्वी आपल्याला दोनदा येऊन गेलाय। श्लोक 24 आणि 35। न जायते इति अजहा, न जातो न जनिष्यते म्हणजे जो जन्मत नाही किंवा उत्पन्न होत नाही किंवा होणारही नाही। जनिष्यते म्हणजे होणार पण नाही। जायत म्हणजे झाला नाही, होत नाही। न जात म्हणजे याच्या आधी झाला नाही आणि न जनिष्यते म्हणजे होणारही नाही। असा हा तो अजह असाही अर्थ केलाय। किंवा अजती गच्छती क्षिपती ती अजहा म्हणजे भक्तांच्या हृदयात जो जातो। गच्छती म्हणजे जातो, क्षिपती असंही म्हटलंय म्हणजे जो फेकतो। कोणाला फेकतो तर असुरादी दुष्टांना फेकतो। आणि असा तो अज म्हणजे गच्छती म्हणजे भक्तांच्या हृदयात जातो आणि क्षिपती म्हणजे दुष्टांना फेकतो बाजूला अशा अर्थाने, किंवा त्यांना योग्य मार्गाला लावतो दुष्टांना, असा तो असा या ठिकाणी अर्थ केलाय। इथे अज म्हणजे कामह असा अर्थ घेतला तर मग जीव कसा आहे? जीव स्वच्छंद जगत नाही, त्याला आपल्या वासनांना वश होऊनच जगावं लागतं। वासनानुकूल त्याची बुद्धी मग निर्णय घेत जाते, मन संकल्प करतं, वाणी बोलतं आणि मग कर्मेंद्रिय त्याप्रमाणे कर्म करतात। त्यामध्ये स्वच्छंदता किंवा स्वातंत्र्य नाही। पण परमात्मा कसा आहे? अवश आहे। परमात्मा अवश नाही तर तो वशी आहे असं म्हटलं इथे। तो देहेंद्रिय प्राण मनोबुद्धींचा किंकर पण नाही तर त्यांचा स्वामी आहे। म्हणजे परमात्मा अवश नाही तर तो वशी आहे। तो त्या सगळ्याचा देहेंद्रियाचा प्राण मनोबुद्धींचा किंकर नाही आहे तर त्यांचा स्वामी आहे। आणि म्हणून तो अजते स्वच्छंदम विहरती इति अजहा असं म्हणायचं। बोकड हा प्राणी जसा स्वच्छंद नाचत बागडत असतो म्हणून त्यालाही अज म्हटलेलं आहे। बोकडाला अज म्हटलं जातं। तो अतिमात्रम जायते आणि म्हणून त्याला अज म्हणायचे। एका वेळी अनेक पिल्लं आणि वर्षातून अनेक वेळा तो वेदतो, वेते म्हणजे वेदतो या अर्थाने, म्हणजे त्याच प्रजनन होत असतं किंवा तो पिलांना जन्म देतो अशा अर्थाने। अतिमात्रम जायते म्हटलंय, अनेक पिल्लं तो देतो आणि वर्षातून कितीतरी वेळा त्याचं याची क्रिया चालूच असते, वेतनाची। आणि म्हणून अतिमात्रम जायते अजहा असं बोकडालाही म्हटलंय। परमात्म्याच्या ठाई बोकडाचे हे दोन्ही गुण दिसून येतात आणि म्हणूनही त्याला अज म्हटलंय, वारंवार म्हटलं आहे। अजपाल आर्यांना या अजपालनापासून यज्ञासाठी आज्य म्हणजे तूप आणि आज्याहुती देऊन यज्ञ करता करता हे अजनामरूप तत्वज्ञानजन्य असं जरी लाभलेलं आहे। आर्य आरंभी काय करत असत म्हणजे अजपाल आर्यांना असं सुरुवातीला जे मी म्हटलंय, अजपाल आर्य म्हणजे आर्य सुरुवातीला अजपालन करत असत म्हणजे बोकडांचं पालन करत असत। बकऱ्या बोकडं ते पाळत असत आणि मग मागाहून त्यांनी नंतर मग गोपालन सुरू केलं। पण आधी ते अज बोकड किंवा बकऱ्या पाळत असत आणि त्यापासून जे आज्य म्हणजे तूप निघत ते आज्याहुती म्हणजे यज्ञासाठी ते वापरलं जात असत। आणि मग पुढे हे जे आहे कोणासाठी तर यासाठी परमात्म्यासाठी, म्हणून मग तिथे अजनामरूप तत्वज्ञानाज्य असं केलेलं आहे। पुढे ते गोपालन करायला लागले आर्य सगळे, त्यामुळे त्यांनी परमात्म्याला आपल्यातील थोरांना मोठ्यांना अज असं नाव आधी दिलेलं होतं।
रघुपुत्र अज प्रसिद्धच आहे. पुढे जेव्हा आर्यांनी गोपालन सुरू केलं तेव्हा मग वृषभ, गौतम इत्यादी राजांची नावं यायला लागली. पण आधी अज नाम सुद्धा देत असत. रघुपुत्र जो अज तो या अर्थाने आहे. म्हणजे हे परमात्म्याचं एक नाम समजून नामांना महत्त्व आलं आणि मग अजनाम जे होतं ते पुढे मागे पडलं, कारण गोपालन सुरू झालं म्हणून ऋषभ, गौतम इत्यादी नामं मग द्यायला सुरुवात झाली. तथापि पुढील उपनिषद वचनामध्ये अज आणि अजा ही नामं अमर होऊन बसली आहेत. आधी अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम बहवी प्रजाः सृजमानाम स्वरूपा अजो हेको द्युषमाणोनुशेते जहात ते नाम भुक्त भोगाम अजोन्यः. असेही उपनिषदामध्ये वचन केलेलं आहे. एक वचन आहे, आपल्या अनुरूप पुष्कळशा प्रजेला उत्पन्न करणारी लाल, पांढरी, काळी अनादी प्रकृतीला एक जीव करून जो स्वीकारतो आणि दुसरा त्याचा त्याग करतो, अशा अर्थाने त्याचं विवेचन केलेलं आहे. प्रकृती, जीव आणि परमात्मा हे जे तिन्ही अज म्हणजेच ज्यांचा जन्म होत नाही आणि कधी झाला नाही ते सगळे काय आहे, जगताचे कारण आहे, असे या श्लोकाच्या अनुषंगाने म्हटलेलं आहे. या अनादी प्रकृतीचा भोग कोण घेतं, तर अनादी जीव घेतो. ही प्रकृती कशी आहे तर अनादी असं म्हटलेलं आहे. त्याचा भोग अनादी जीव घेतो, म्हणजे आत्माहून जो प्रत्येक शरीरामध्ये येतो आणि मग जीवात्मा आत्म्याशी संबंध येऊन तो जीवात्मा, पण तो मूळ जीवात्मा कसा आहे तर तो अनादी आहे. या अनादी प्रकृतीचा भोग हा अनादी जीव घेतो आणि मग त्यात फसतो. त्यामध्ये परमात्मा मात्र फसत नाही. जो शुद्ध आत्मा आहे तो मात्र यात फसत नाही. तो त्याचा भोग पण घेत नाही. लोहित, शुक्ल आणि कृष्ण असा जो उल्लेख या आधीच्या श्लोकामध्ये जो आलेला आहे क्रमशः, तो कसा आहे, अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम बहवी प्रजा सृजमानाम स्वरूपा जे म्हटलं आहे, तो हा जो क्रम आहे लोहित, शुक्ल आणि कृष्ण म्हणजे क्रमशः त्याचा अर्थ आहे रजस, सत्व आणि तामस हे त्रिगुण आहेत. लोहित म्हणजे रजगुण, शुक्ल म्हणजे सत्वगुण, कृष्ण म्हणजे तामस गुण, असे हे त्रिगुण आहेत. आणि या त्रिगुणांनी युक्त एक अजा म्हणजेच अजन्मा तत्व आहे. या वचनामध्ये अजपद जीव आणि शिव दोहोंसाठी वापरलेला आहे. या श्लोकामध्ये अजहा सर्वेश्वरः सिद्धस असं जो चरण आलेला आहे, या वचनामध्ये अजपद कोणासाठी म्हटलं आहे तर परमात्मा वाचक आहे. अजो दुर्मर्शन शास्ता असं जे पुढे येणार आहे त्याच्यामध्ये ईश्वर वाचक आहे. आणि या प्रस्तुत श्लोकामध्ये अजो महार्ह स्वाभाव्य म्हणजे हे जे आलेलं आहे ते या वचनामध्ये याच्यात जीववाचक आलेलं आहे. म्हणजेच जे आधी 24व्या श्लोकामध्ये आलेलं आहे अजस सर्वेश्वर सिद्धस, हा जो श्लोक आहे 24वा, यामध्ये जे आलेलं आहे ते अजपद परमात्मवाचक म्हटलेलं आहे. पुढे 35व्या श्लोकात जे आलं आहे अजो दुर्मर्शन शास्ता, हे ईश्वरवाचक म्हटलेलं आहे, म्हणजे आत्मा या रूपाने. आणि पुढे अजो महार्ह स्वाभाव्य यामध्ये जे आलेलं आहे ते जीववाचक आलेलं आहे असं म्हणता येईल. म्हणजे या श्लोकामध्ये ही सगळी प्रतिबिंब बिंबापासूनच उत्पन्न होतात. ही जी सगळी आहे ईश्वर, जीव, ही सगळी प्रतिबिंब मूळ परमात्म्यापासूनच, म्हणून मूळ बिंबापासूनच ती उत्पन्न होतात. म्हणून त्याला बिंबस्थानीय परमात्म्यापासून सर्व प्रतिबिंबस्थानीय जीव निर्माण झाले असं म्हणता येते. आणि म्हणून तिसरी उत्पत्ती जी आहे आत विष्णो जायत इति अजहा, इथे तो अर्थ घेतलेला आहे. कारण जो शंकराचार्यांनी घेतलेला सुरुवातीचा अर्थ तो या ठिकाणी जो घेतला आहे आत विष्णोर जायत इति कामः अजहा असा जो घेतला आहे तो त्या पद्धतीने त्याची व्युत्पत्ती केलेली आहे. म्हणजेच आकाररूपी विष्णू, त्याच्यापासून जन्मलेला काम हे ज्याचं स्वरूप आहे किंवा जो जन्मरहित आहे तो अज, असाही अर्थ या ठिकाणी केलेला आहे. श्लोक 69
522 नाम बघतो आपण. महार्हः. ओम महार्हाय नमः. मह पूजाम अर्हते इति महार्हः. मह पूजेला म्हणतात आणि अशा ज्या पूजेला योग्य तो महार्ह असं म्हटलं गेलं आहे. श्रेष्ठ या अर्थाने. मह म्हणजे पूजा आणि अर्ह शब्द आलेला आहे. अर्ह म्हणजे पात्र अशा अर्थाने. म्हणून महार्ह. महान अर्हा अर्घहा यस्य सहा महार्ह अशी ही व्युत्पत्ती केली आहे. ज्याची पात्रता मोठी असा तो श्रेष्ठ. अथवा महद्भिः अर्ह इति महार्हः. मोठ्या मोठ्यांकडून. महद्भिःचा अर्थ आहे मोठ्या मोठ्यांकडून जो अर्ह म्हणजे अर्हित होतो, पूजित होतो, तो महार्ह. दाशार्ह प्रमाणेच याआधी आपण श्लोक 67 511 नाम बघितलंय. दाशार्ह तसं हे महार्ह नाम आहे. पूज्य जो असतो तो नेहमीच महान असतो. म्हणजे ज्याची पूजा करायची किंवा जो पात्र आहे किंवा जो श्रेष्ठ आहे असा तो नेहमीच कसा असतो? महान असतो. परमात्मा हा परम आहे, अनमोल आहे, म्हणून परमपूज्य आहे. परमात्म्याचे मोल दाशार्ह शतार्ह अशा पदाने प्रगट होऊ शकत नाही. त्याचं श्रेष्ठत्व कसं आहे? अगणित आहे, गणनाच नाही. आणि म्हणून तो महार्ह म्हणायचा. स्वात्म्याहुने अधिक मोलाची वस्तू या जगात दुसरी नाही. आणि म्हणून तो सर्व भूतात्मा परमात्मा हा कसा आहे? महार्ह म्हटलाय. परमात्म्याचा उत्कर्ष सर्वातिशायी असल्यामुळे तो पूजार्ह होय. ज्याचा उत्कर्ष लोकोत्तर त्याची आपण पूजा करतो. आणि ज्या परमात्म्याचा अचिंत्य वैभवाची बरोबरी कोणीही करू शकत नाही त्याचा उत्कर्ष किती म्हणावायचा. असा हा परमात्म्याचा महिमा असल्यामुळेच सहजच तो कसा आहे? पूजार्ह आहे, महार्ह होय. तो परमात्माच स्तवार्ह आहे, पूजार्ह आहे. म्हणून गीतेतही म्हटलेलं आहे मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. म्हणजे मनमना भव, मद्भक्त भव, मद्याजी भव आणि माम नमस्कुरु मत्परायण भव असेही सांगितलेलं आहे. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक जो आहे हा की मनमना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी उक्त्वैव मात्मानं मत्परायणः. माझेच मनन कर, माझीच भक्ती करीत जा, माझीच यथोचित पूजा कर आणि सर्व प्रकारे माझाच आश्रय करून स्वतःचं अंतःकरण सतत माझ्याशीच संलग्न केलेस तर माम एव ऐष्यसी म्हणजे निश्चित माझ्यापर्यंत येऊन पोचशील. म्हणजे परमेश्वरालाच तू येऊन पोचशील. हा जो गीतेतला श्लोक आहे 9व्या अध्यायातला, या अध्यायाचं सूत्र आणि रहस्य सांगणार आहे. ते म्हणजे परमेश्वराची भक्ती आहे. भगवान आपल्या ईश्वर भावामध्ये प्रवेश करून अर्जुनाला हे सगळं सांगत आहे की जर तू माझा भक्त होऊन माझ्याच ठिकाणी आपलं अंतःकरण स्थिर केलंस तर अंती माझ्याच ठिकाणी विलीन होशील. यात मुळीच संशय नाही. सर्व जीव मात्र हे जे ईश्वराचे संशय आहेत. मनुष्य जीव हा उत्क्रांतीच्या मार्गावर जाणीवेच्या एका विशिष्ट अवस्थेला येऊन पोचलेला आहे. या विकास अवस्थेत त्याला ज्ञान, इच्छा, क्रिया यांचं काही मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून त्याने आपल्या जीवनाचं स्वरूप ओळखायचं आहे आणि आपला विवेक जागृत केला पाहिजे. खरं तर स्वतःच्या दैनंदिन जीवनातून असे कितीतरी अनुभव तो घेत असतो आणि त्यावरूनच आपलं हे ऐहिक जीवन क्षणभंगूर आहे हे त्याला वास्तविक कळायला पाहिजे. अनेक वेळा त्याच विषयांचा भोग भोगूनही आपली तृप्ती होत नाही. हे अनुभवल्यानंतर ही तृप्ती बाह्य विषयात नसून तिचं स्थान कुठेतरी दुसरीकडे असलं पाहिजे एवढं तरी निदान बुद्धिमान माणसाला का बरं कळत नाही. म्हणजे आपल्यासारख्या लोकांना नाही कळत. खरं तर जन्मापूर्वी नसणारी पुढे उत्पन्न झालेली ही कृत्रिम नातेगोतीसुद्धा परिवार, संपत्ती हा सगळा संसार एका क्षणात इथेच टाकून आपण अन्य कुठेतरी जाणार हे निश्चित आहे. याचं ज्ञान आपल्याला सभोवती सगळीकडे मृत्यूची प्रतीती येतच असते.
तरी पण याची जाणीव आपल्याला होत नाही. जीवनाचा असा हरगडी अनुभव येत असताना सत्याचा शोध घेण्याकडे त्याची आपली प्रवृत्ती होत नाही. मग हे सगळं काय आहे तर हेच अज्ञान आहे आणि यालाच माया म्हणतात. हे जे अज्ञान आहे हे मनुष्याला या भवपाशातून मुक्त होऊ देत नाही. आणि म्हणून म्हटलंय की सुज्ञ माणसाने विवेक जागृत करणाऱ्या सत्श्रवण, सद्विचार, आत्मचिंतन इत्यादी साधनांचा अविरत उपयोग करून आपली पात्रता, आपला अधिकार, आपल्या बुद्धीची प्रगल्भता आणि सूक्ष्मता वाढवीत राहिलं पाहिजे. विवेकी बनलं पाहिजे. या नित्य अनित्य याचा पुन्हा पुन्हा विचार करून नित्याशा आत्मवस्तूचा शोध घेऊन तिचा साक्षात्कार अनुभवला पाहिजे. परमात्मा परमेश्वर तिचा भक्त बनणे होय. खरं म्हणजे आत्मवस्तूचा साक्षात्कार अनुभवणे म्हणजे काय? त्याही पुढे जी एक आणखीन महान वस्तू आहे, परमात्मा परमेश्वर आहे, तिचा भक्त बनणे होय. म्हणून या श्लोकात सांगितलंय की मना भव म्हणजे परमेश्वराचंच फक्त चिंतन कर. मद्भक्त भव, अन्य सगळं सोडून केवळ त्या परमपित्याची, त्या परमेश्वराचीच एकनिष्ठ अव्यभिचारी भक्ती कर. आणि मद्याजी म्हणजे माझ्यासाठीच जी काही कर्म करायची ती सगळी कर्म, तो सगळा त्याग, ते सगळं समर्पण केवळ त्याच्याकरता म्हणूनच कर. म्हणजे मग त्या कर्मामध्ये सुद्धा शुद्धता येत जाईल, चांगलेपणा येत जाईल, सत्कर्म हातून होत जातील. शिवाय माम नमस्कुरू, सर्व भावाने अन्य कोणतीही कामना न ठेवता त्या जगतचालक परमेश भक्तीच्या ठिकाणीच आत्मार्पण करून लीन होणं, नम्र होणं म्हणजे ममत्परायण होय असं भगवंत म्हणतात. आणि हीच काय ती शेवटची गती आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. सा काष्ठा सा परागती, ही अत्यंतिक निष्ठा, दृढ होणे आणि स्वतःच्या अंतःकरणाला परमेश्वराच्याच ठिकाणी जडवून टाकणे, समाहित करणे, या सगळ्या गोष्टी कशा आहेत? जीवनाचं खरं स्वरूप कळल्यानंतर मग सत्यासत्यचा, या सत्य असत्य सृष्टीचा विवेक होऊन परमेश्वराशिवाय या जगात दुसरं काही नाही हे कळायला लागेल. मग त्या उपासकाला, साधकाला परमेश्वराची भक्ती कर असं सांगावं लागत नाही. तसं सांगून ती भक्ती करताही येत नाही. पण खरं तर भक्ती हेच मुक्तीचं साधन आहे. आणि म्हणून कोणाची भक्ती तर त्या परमपित्याची. कोण तर जो तोच पूजनीय आहे, अर्ह आहे आणि महनीय आहे, श्रेष्ठ आहे असा तो. आणि म्हणून त्याचं एक नाम महार्ह असं आहे. श्लोक 69 523 नाम बघतो आपण. स्वाभाव्यो ओम स्वाभाव्याय नमः. स्वभावेन एव अभाव्यो नित्य निष्पन्न रूपत्वात् इति स्वाभाव्यः. उत्पन्न न होणे हा ज्याचा स्वभाव आहे, जो नित्य सिद्ध आहे. स्वाभाव्य म्हणजे स्वाभाविक किंवा जे कृत्रिम नव्हे ते. परमात्म तत्व हे असं सहज आहे. आपल्या बाबतीत काय असतं? शरीर जन्मतं, मरतं, घटित होतं, विघटित होतं, मिळवावं लागतं, सोडावं लागतं काही. सर्व व्यक्तींचं हेच भवितव्य आहे. सर्व पदार्थांची हीच गती आहे. या अवगतीतून मुक्त जर काही असेल तर ते आहे आत्मतत्व. ते एखाद्या बाह्य पदार्थाप्रमाणे, सोन्याप्रमाणे मिळवावं लागत नाही. हे आत्मतत्व ते आप्य आहे, म्हणजे मिळवण्यायोग्य आहे किंवा संस्कार्य नाही किंवा कार्य नाही. ते आत्मतत्व स्वाभाव्य म्हणावायचे. कृत्रिम नाही, स्वाभाविक आहे. इतर सारं कसं आहे? अस्वाभाविक, कृत्रिम. आणि जे जे कृत्रिम ते सारं कसं आहे? नश्वर आणि दुःखद आहे. आणि म्हणून स्वाभाव्य भगवान म्हणतात की अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. असुख म्हणजे सुखरहित, अनित्य म्हणजे नाशिवंत. या इमं लोकम या मनुष्य शरीराला प्राप्त होऊन माम भजस्व, मला भज, माझंच भजन कर. हा सुद्धा गीतेतला 9व्या अध्यायातला श्लोक आहे. अर्जुनाच्या निमिषाने गीतेचा हा सर्वांनाच उपदेश आहे की हा लोकच नाही तर आपल्या त्रिलोकातील सगळं जीवन अनित्य आणि असुखी आहे.
याची प्रथम जाणीव होणं इष्ट आहे. जगामध्ये दुःख, क्लेश, संकटे, भांडणं, तंटे, युद्धे नेहमी सुरू असतात. शांती सुखाच्या दांभिक घोषणा दिल्या जातात. सांस्कृतिक उत्कर्ष घडवून आणण्याच्या मोठमोठ्या योजना आखल्या जातात आणि त्या केवळ परस्परांच्या डोळ्यात धूळ फेकण्याकरताच असतात. त्यांच्या बुडाशी प्रामाणिकपणा किंवा प्रांजलपणा क्वचितच आढळतो. शैक्षणिक, आर्थिक, राजकीय सुधारणांचा शेवटी मग बोजवारा उडतो. बहुसंख्य जगाला हे ऐहिक जीवन अनित्य आणि असुखी वाटतच नाही. कुणालाही जीवनाचा सत्यार्थाने विचार करावा अशी इच्छाच होत नाही. आणि मग कुणाला सद्भाग्याने ही जाणीव झाली तेव्हाच तो अस्वस्थ चित्त होऊन मग निवृत्ती मार्गाचा विचार करू लागतो. म्हणून भगवंताने आधीच सांगितलेलं आहे की हे सारं जग कसं आहे, शाश्वत नाही, अशाश्वत आहे. त्याच्या नादी लागू नको. मी जो नित्य आहे आणि सुखरूप आहे त्या मला तू भज. परंतु ज्यांना ही सम्यक दृष्टी नसते ते लोक हे असे आडवाटेला लागतात आणि मग नाना यज्ञ, तप, दान असे करायला लागतात. शास्त्रांची घोकंपट्टी करायला लागतात. त्यांच्या योगे कुठलं तरी कृत्रिम फळ घेऊन बसतात. मग सम्यक दर्शनाने जे लाभते ते नाना भ्रांत उद्योगांनी कसे लाभणार. म्हणून नाहम वेदैर न तपसा न दाने न चेजेया शक्य एवं विधो द्रष्टुन दृष्टवान यसी माय यथा भक्त्या त्वनन्या शक्य अहमेवं विधो अर्जुन ज्ञातून द्रष्टुंच तत्वे न प्रवेष्टुंच परंतप. 11व्या अध्यायात भगवंताने हे सांगितलं आहे की अनन्य भक्ती म्हणजे सम्यक दर्शन आहे. आणि शंकराचार्यांनी सुद्धा याच अभिप्रायाने म्हटलेलं आहे की स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्या विधीयते. हे जे आत्मतत्व आहे हे कसं आहे, अकृत्रिम आहे, स्वाभाविक आहे. आणि म्हणून तो कसा आहे, परमात्मा श्री महाविष्णू तो महार्ह आहे, पूजनीय आहे, अज म्हटलंय पुन्हा. तसंच आत्मतत्व हे हिऱ्याप्रमाणे स्वाभाविक आहे, महार्ह, अज. यासाठीच म्हटलेलं आहे की हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तो तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. असं तुकाराम महाराज म्हणतात. ते यासाठी की खरा हिरा ऐरणीवर ठेवून वरून घण म्हणजे हातोडी मारली तरी सुद्धा फुटत नाही. त्याच हिऱ्याला खरे मूल्य असते. चुरा होतो तो कृत्रिमतेचा, पण खरा हिरा हा कसा असतो, हा अतिशय मौल्यवान असाच असतो. आणि म्हणून भगवंत कसं सांगितलेलं आहे ते आत्मतत्वही आणि हे परमतत्व सुद्धा कसं आहे, स्वाभाव्य म्हणजेच स्वाभाविक असंच आहे, कृत्रिम नव्हे. श्लोक 69 524 नाम बघतो आपण. जितामित्र. ओम जितामित्राय नमः. जिता अमित्रा अंतर्वर्तिनो रागद्वेषादयो बाह्याश्च रावण कुंभकर्ण शिशुपालादयो येनासौ जितामित्र. जितामित्रमध्ये 2 शब्द आहेत, जिता आणि अमित्र अशा अर्थाने. ज्यांनी जिंकलेलं आहे कोणाला, तर अमित्र म्हणजे विरोधी जो आहे, मित्र नाही आहे म्हणजे शत्रूंना जिंकलेला असा. आता अंतर्वर्तीनो रागद्वेषादयो बाह्याश्च असंही पुन्हा म्हटलं आहे. म्हणजे अंतर्वर्ती शत्रू कोणते कोणते, तर कामक्रोधासारखे अंतर्गत. आणि बाह्य कोणते, तर रावण, कुंभकर्ण, शिशुपाल इत्यादी सारखे जे बाह्य शत्रू आहेत त्यांनाही ज्यांनी जिंकला, ये ना असो जितामित्र, ज्यांनी जिंकलेला आहे असा तो कोण, तर तोच श्री महाविष्णू होय. जितानी अमित्राणी रिपवः येन सहा जितामित्र. ज्याने शत्रूंना जिंकून घेतलेला आहे तो जितामित्र. परमात्मा हा सदैव जेता आहे, विजयी आहे, कारण तो जितात्मा आहे, वशी आहे. ज्याने आपल्या मनाला, इंद्रियांना जिंकून घेतलेला आहे तो विधिआत्माच. अजेय राहून, अजेय म्हटलं आहे, अजेय राहून इतरांवर मात करू शकतो. आणि म्हणूनच नीतिकार चाणक्याने म्हटलं आहे की श्रियो मूलम इंद्रिय जया. जो इंद्रियांवर ताबा मिळवतो तो श्रीचे नि विजय श्रीचे भाजन बनतो. म्हणजेच अध्यात्मविद्या
ही केवळ आध्यात्मिक अनादिभौतिक क्षेत्रापुरती उपयोगी आहे असं नव्हे, तर ती संपूर्ण जीवनाचं शास्त्र आहे असे तो सुचवित आहे. शत्रू हे मूलतः कसे आध्यात्मिकच आहेत. अंतर्गत शत्रू असो वा किंवा बाह्य शत्रू म्हणजे बाह्य कामक्रोधादी षड्रिपूंनी ग्रस्त असणाऱ्याला समोर शत्रू दिसणारच. पण त्याच्यावर ज्याने मात केली आहे, ज्यांना कामक्रोध आदी आहे, ज्यांच्याजवळ षड्रिपू आहेत, त्यांना समोर काही पण शत्रूच दिसणारच. पण त्याच्यावर ज्याने मात केली आहे, याचा ज्याने पराजय केला आहे, तो कसा असतो? सर्वत्र विजयी होय. श्रियो मूलम इंद्रिय जया असं जे म्हटलं आहे ते यासाठीच. तो सर्वत्र विजयीच असतो. गीतेत म्हटलेलंच आहे, इंद्रियस्येंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनौ. सभोवती पसरलेल्या जगताचा अनुभव मनुष्य ज्या मार्गाने घेतो त्याला इंद्रिय म्हणतात. आणि हे अनुभव घेणारी इंद्रिय कशी आहेत? 5च आहेत. ही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या गुणांच्या रूपात माणूस जग प्रत्यक्षात अनुभवित असतो. आणि हे गुण क्रमाने कशाने घेतात? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे कुठल्या इंद्रियांच्या द्वारे करतो तो? तर कान, त्वचा, डोळे, रसना आणि नाक. नेत्र, घ्राण, कर्ण, जिव्हा आणि रसना ही जी इंद्रिये आहेत, यांच्याद्वारे तो या सगळ्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा अनुभव घेत असतो. या श्लोकामध्ये जो राग शब्द आलाय त्याला मराठीत संताप किंवा क्रोध म्हणतात. पण इथे राग म्हणजे प्रेम किंवा प्रीती किंवा आसक्ती असा त्याचा अर्थ आहे. या उलट द्वेष म्हणजे मत्सर, शत्रुत्व नकोसं वाटणं. राग आणि द्वेष हे दोन्हीही श्लोकात म्हटलंय की इंद्रियस्येंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ. म्हणजे राग आणि द्वेष जे आहेत हे दोन्ही परस्पर विरोधी भावना आहेत, पण दोन्हीही इंद्रियांच्या विषयामध्ये स्थानापन्न झालेल्या असतात. इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ. आता शंका येईल की या विषयात रागद्वेष कसे असतील? कारण विषय जर निर्जीव वस्तू असू शकते, निर्जीव वस्तूत रागद्वेष कसे असतील? तर विषय याचा अर्थ काय? आपण काय बघतोय? सुंदर वस्तू दिसली तर डोळ्यांना आपल्याला आकर्षण वाटणार, पण कुरूप दिसली तर आपण नाक मुरडणार. मधुर गोड शब्द आले कानावर तर आनंद होणार, पण कठोर कर्कश आले तर द्वेष होणार. अशा रीतीने त्वचा, रसना, नाक या सगळ्या इंद्रियांचं असंच आहे. म्हणजेच हे जे आहेत हे दोन राग आणि द्वेष हे जीवाचे खरे शत्रू आहेत. आत्मधन घेऊन निजधामास चाललेल्या मोक्ष मार्गस्थांचे हे जणू परिपंथीनो आहे. परिपंथीनो म्हणजे मोठे शत्रू आहेत, वाटमारे ज्यांना म्हणतात तसे आहेत. त्यापर्यंत ते पोचू न देणारेच आहेत आणि म्हणून त्यांना वाटमारे म्हटलेलं आहे. रागद्वेषांना हे जे परिपंथी आहेत, हे रागद्वेषांना जो दाद देत नाहीत, त्यांच्यावर ते जो मात करतो तो खरा जितामित्र होय. म्हणजे या रागद्वेषांवर ज्यांनी मात केलेली आहे किंवा यांना जो दाद देत नाही तो खरा जिंकलेला स्वतःला, तो खरा जितामित्र म्हटलेला आहे. तो राजश्री मिळवतो, तो खरा राजमान्य राजश्री. या जितामित्र राजश्रीचे चरित्र म्हणजे कसे? अध्यात्म रामायण शंकराचार्यांनी पुढील प्रमाणे वर्णिलेले आहे. अध्यात्म रामायण महर्षी व्यासांनी लिहिलेलं आहे, पण शंकराचार्य पुढील प्रमाणे वर्णन करतात याचं की तीर्थवा मोहार्णयम हत्वा रागद्वेषादि राक्षसान् योगी शांतीम समायुक्त आत्मा रामो विराजते. म्हणजे खरोखरच हे जे रामायण, हे रामायण म्हणजे दैवी मानवाचा सनातन इतिहासच आहे. आदिभौतिक तो इतिहास, आधिदैविक ते पुराण आणि आध्यात्मिक तो वेद वा वेदांत होय. आणि मानव जीवनामध्ये हे तिन्ही एकवटलेली आहेत. परमात्मा या तिन्ही क्षेत्रामध्ये जितामित्र आहे. श्लोक 69 525 नाम बघतो आपण. प्रमोदनः. ओम प्रमोदनाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की प्रमोदते ध्यायिनाम ध्यानमात्रेण प्रमोदम करोति इति वा प्रमोदनः. जो
प्रमोदते म्हणजे नित्य आनंदी आहे. आपला आनंद स्वरूप आपणच नित्यतेने सेवित असतो, म्हणून त्याचं नाम प्रमोदन. किंवा पुढे म्हटले ध्यायीनाम ध्यानमात्रेण प्रमोदम करोती. आपल्या ध्यानमात्रेने ध्यानींना प्रमोदित करतो. ध्यानावस्थेत तो असतो. हे सगळं स्वरूप त्याचं ध्यानींना, जे योगी असतात, ध्यानी असतात, ते जेव्हा याचं हे दर्शन घेतात त्यावेळेस त्या ध्यानींना हा प्रमोदित करतो, आनंदित करतो. सदैव आनंदित असलेला किंवा आनंदित करणारा असा प्रमोदनाचा अर्थात आहे. बघितलं आपण. परमात्मा सच्चिदानंद असल्याने म्हणजेच सर्वांतर्यामी सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे तो प्रमोदन म्हणजे प्रकृष्ट मोद देणारा असं म्हटलेलं आहे. प्रकृष्ट म्हणजे प्रकर्षेने, प्र उपसर्ग लागलाय. मोद म्हणजे आनंद आणि प्र उपसर्ग लागलाय म्हणजे प्रकर्षेने मोदयती अशा अर्थाने जो विशेष प्रकारे आनंद देतो, मोद देतो, तो प्रमोदन. जो मोद क्षणिक आहे अथवा जे दुःख, जो मोद दुःख शोकाभिभूत होतो तो प्रमोद पदवीस पात्र होत नाही. खरं म्हणजे त्याला मोदही म्हणणं गैरच आहे. जीवाला विषयेंद्रिय सन्निकर्षाने लाभणारा जो आनंद आहे, जो मोद आहे, तो सदैव कसा असतो? पराधीन असतो जीवासाठी. इंद्रिय आणि विषय दोन्हीवर जीवाची सत्ता चालत नाही. इंद्रिय भुकेली असतात तेव्हा विषय मिळत नाहीत, म्हणजे त्या इंद्रियांचे विषय मिळतीलच असं नाही. म्हणून म्हटलं की इंद्रिय जेव्हा भुकेली असतात तेव्हा विषय मिळत नाही, आणि विषय जर मिळाले समजा ते इंद्रिय त्यावेळेस भुकेले नसतात. म्हणजेच असं पुष्कळदा घडतं, जेव्हा इंद्रिय भुकेली असतात आणि त्यांना त्यांचे विषय मिळतात, समजा भुकेली पण आहे आणि त्यांना त्यांचे विषय पण मिळालेत, तेव्हा काही आस्वाद मिळतो खरा जीवाला, पण तो किती क्षणिक असतो. तो तृप्तिपद न होता, अगदी नितांत तृप्ती मिळाली आहे, समाधान आहे, संतुष्ट झालेला आहे असं न होता, उलट भोग मिळाले की आणखीन तृष्णा वाढते, म्हणजे तृष्णाग्नी पेटवणाराच होतो. जे मिळाले त्याचा नाश होणारा आणि त्यासाठी शोक, किंवा जे मिळालं नाही त्यासाठी तृष्णा किंवा हाव, याच्या कचाट्यामध्ये जीवाचे हाल होत असतात. असे हाल होताना जीव मग अबुद्ध्या किंवा बुद्ध्या, म्हणजे जाणून बुजून असो किंवा अज्ञानपणे असो, जेव्हा केव्हा स्वस्थ होतो तेव्हा त्याला अतींद्रिय आणि निर्विषय असं आत्मसुख मिळत असतं, आणि त्यामुळे तो खरोखर जगत असतो. पण हे जे आहे हे त्याला कळत नाही. जे वैश्विक सुख त्याला मिळत असते, वास्तविक त्याचाही आधार निर्विषय सुख म्हणजे स्वानुभूतीच असते. हे या वैश्विक सुखालाच तो मग सुख मानून धडपडत असतो. पण ही जी त्याची धडपड आहे ही फुकट असते, कारण इंद्रिय आणि विषय या दोहोंवरही त्याची सत्ता नसते. जसं समुद्रातील जहाजावरील पक्षी कोणत्याही दिशेला उडाला आणि कितीही त्याने भराऱ्या मारल्या तरी अखेर कुठे आधार मिळून जसं त्याला परत जहाजावरच यावं लागतं, कुठेही तो आधार घेत नाही किंवा ते मिळतही नाही त्याला, पण त्याला पुन्हा जहाजावरच परत यावं लागतं किंवा तो परततो आणि मग तिथे विश्रमावे लागते, म्हणजे तिथेच तो विसावा घेतो. त्याप्रमाणे सर्व जीवांना विषयेंद्रियजनित जे काही इंद्रियांना जे हवे असतात ते विषय सगळे, आणि म्हणजेच विषयेंद्रियजनित सुख असतं, या सुखाच्या शोधामध्ये हताश होऊन जीवाला परतावं लागतं आणि मग स्वस्थ व्हावं लागतं. ही जी स्वस्थता आहे त्यालाच प्रमोद म्हटलेलं आहे, आणि ती जी स्वस्थता जो देतो तो प्रमोदन होय. श्लोक 69 526 नाम बघता पण. आनंदः. ओम आनंदाय नमः. आनंदः सर्वमस्येति आनंदः, स्वरूपम अस्येति आनंदः, एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति इति श्रुतेः. आनंदः स्वरूपम अस्य इति, अस्य म्हणजे याचे, आनंद हे ज्याचं स्वरूप आहे,
म्हणून त्याला आनंद नाम दिलेलं आहे. उपनिषदामध्ये म्हटलं आहे की त्याच्या आनंदाच्या एका मात्रेने एतस्य एव आनंदस्यान्यानी भूतानी मात्राम उपजीवंती, म्हणजे त्याच्या आनंदाच्या एका मात्रेने अंशाने सर्व प्राणी आनंदित असतात. तो परमात्मा श्री विष्णूच होय. परमात्मा हा आदी मध्य आणि अंती सर्वत्र आनंद स्वरूप आहे. म्हणून या श्लोकामध्ये आनंदो नंदनो नंदहा, हा जो नंदचा पाढा आहे तो इथे आलेला आहे. एक, द्वि आणि त्रि केल्याशिवाय आपले कोणतेच काम खरं तर नेहमीच पूर्ण होत नाही. आपण नेहमीच 1, 2, 3 हे म्हणतोच, त्याशिवाय आपलं काम पूर्ण होत नाही. पूर्णता आदी मध्य आणि अंत मिळूनच व्हायची. आणि म्हणून आपल्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये, व्यवहारामध्ये 3चं मोठं महत्त्व दिलेलं आहे. 3 पुरुष, 3 लिंग, 3 वचनं, 3 काळ, 3 लोक, 3 गुण आणि 3 देव इत्यादी सर्वत्र 3चं महत्त्व दिसून येतं. 3 पुरुष म्हणजे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष अशा अर्थाने. 3 लिंग, 1 वचन, द्विवचन, बहुवचन, म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये 3 वचनं, 3 लिंग म्हणजे पुरुष, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशा अर्थाने. 3 वचनं म्हणजे 1 वचन, द्विवचन आणि बहुवचन. 3 काळ, वर्तमान, भूत आणि भविष्य. 3 लोक सगळे, 3 गुण, 3 देव इत्यादी सगळे 3चं महत्त्व आहे सांगितले जातं. प्रत्येक वस्तू त्रिधा विभक्त होते. 3 भागात ती विभक्त होते. तिला आदी असतो, अंत असतो आणि दोन्ही टोकांच्या दरम्यान मध्येही असतो. आणि त्यामुळेच ती त्रिरूप म्हटली जाते कुठलीही वस्तू. 3ही अंगे मिळून त्याची पूर्णता आकळली जाते. सृष्टी जशी त्रिरूप असली तरी तत्वतः ती एकरूप आहे, आनंद रूपच आहे. आपणाला आनंद आपल्यातच शोधायला हे नाम शिकवित आहे. खरं तर समतोल ही आनंदाची आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे आयुष्य सातत्याने आनंदी राखण्यासाठीची महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. वाईट आठवणी, भावनांचे ओझे, नुकसान अशा गोष्टी आहेत की ज्या मागे सोडून पुढे निघून येण्यातच आपल्या वर्तमान काळातील आनंद लुटण्याचं निधान सामावलेलं आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस जगता यायला हवे आपल्याला. आनंदीपणा, स्वातंत्र्य आणि मनःशांती या ज्या 3 गोष्टी आपण दुसऱ्या कोणाला तरी देऊनच स्वतःसाठी मिळवू शकतो. आनंद हा कसा आहे, संसर्गजन्य असतो. आपल्यामुळे इतरांना त्याची लागण लागते किंवा आपल्याभोवती कोणी आनंदी व्यक्ती असेल तर वातावरण उल्लसित होऊन आपल्यातही आनंदाची अनुभूती होते. प्रेम मुक्त करा, परस्परांना प्रेमाने जिंका, स्वतःवर आधी प्रेम करायला शिका. आनंदी जीवनाचे पहिलं लक्षण आहे. परमात्मा कसा आहे, आनंद स्वरूप आहे आणि त्या आनंदाचे धाम मिळावे म्हणून भक्त योगी सतत प्रयत्नशील असतात. म्हणून सर्वांना भरभरून तो देतो. परमात्मा हा सृष्टीचा आदी आहे, अंत आहे आणि मध्येही तोच आहे. सच्चिदानंद परमात्मा म्हणूनच असं म्हटलं आहे की हाच आनंद आहे, हाच नंदनपण आहे आणि हाच नंदही आहे. अशा या त्रिपदानी म्हणून इथे गायल्या गेलेलं आहे. पुढे ही दोन्ही नावं आपण बघणार आहे, नंदन आणि नंदः. श्लोक 69, 527 नाम नंदनः. ओम नंदाय नमः. नंदयतीति नंदनः. नंदयती म्हणजेच जो आनंदित करतो तो नंदन. भगवंत स्वतः सर्व आनंदाचं उगमस्थान आहेत. त्यामुळे साधक साधनेने त्या शुद्ध दिव्य परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊन पोचतात. ते त्याच्या अमर्याद आनंद स्वरूपात अनंत कालपर्यंत धुंद होऊन जातात. आनंदाचे डोही, आनंद तरंग हा तुकाराम महाराजांचा जो पूर्णत्वाचा अभंग म्हटला जातो तो यासाठीच. शाश्वत प्राप्तीचा आनंद तो खरा आनंद. परमात्मा आनंद स्वरूप आहेत, आनंद बीजरूप आहेत. परमात्मा ज्या अर्थी या सर्व विश्वाचं बीज आहे त्या अर्थी त्याच्या ठाईसुद्धा आत्मदर्शनाची अनिवार्य प्रेरणा आणि अक्षय क्षमता आहे, उघड आहे. अर्थात तो आनंद करणारा, स्वानंद विहार करणारा आहे आणि म्हणून तो नंदन असं म्हटलं आहे. हे विश्व
सारखे वाढते आणि त्याच्या या वाढीमुळेच वर्तमान, भूत आणि भविष्य हा कालविभाग होत आहे, असे हे महान वैज्ञानिक जयंत नारळीकर प्रतिपादन करतात. ते कसेही असो, विश्व हे नित्य विकासशील आहे. ते प्रस्तरीभूत, चयापचय रहित जड नाही. हे खास जीवन स्वरूप आहे. ती एक जिवंत प्रक्रिया आहे आणि त्याचा अणुरेणू आनंद बीज आहे आणि स्वभावतःच रुजत, अंकुरत, फुलत आणि फळत तो चालला आहे. ही सगळी आनंदाचीच प्रक्रिया आहे. हिला अंत नाही, कारण हा त्याचा स्वभाव आहे. पाणी पाण्याला बुडवू शकत नाही. अग्नीने अग्नीला जाळायला भडकणे करू शकत नाही. उलट शतगुणित होणेच हवे त्यातून. तसं आनंदाने आनंदाला लोपवणे म्हणजेच महाआनंद होणे होय आणि तोच नंदन होय. पुत्रात इच्छेत पराजयम असं जे आपण म्हणतो, कारण पुत्र हे आमचं उत्तर रूप आहे. ते आम्हाला नंदन म्हणजे आनंद विणारे आहे. परमात्मा तसा या विश्वाचे उत्तरोत्तर रूप आहे आणि म्हणून तो नंदन होय, विश्वनंदन होय असं म्हटलेलं आहे. श्लोक 69 528 नाम बघतो आपण. नंदः. ओम नंदाय नमः. सर्वाभिरुपपत्तिभिः समृद्धो नंदः. सुखं वैषयिकं नास्य विद्यत इति आनंदः. असे भाष्य केलेलं आहे आदिशंकराचार्यांनी. यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखमस्ती. छांदोग्योपनिषदामध्ये सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे की सर्व प्रकारच्या समृद्धींनी संपन्न म्हणजेच जणू आनंदाचा वृक्ष, आनंदाचे फळ म्हणून आनंदाचे बीजही तोच होय. वैश्विक सुखाचा ज्याच्याजवळ अभाव आहे असाही अर्थ केलेला आहे. सुखम वैषयिकम न अस्य विद्यत जे भाष्यात केलेलं आहे त्याचा अर्थ हा की ज्याच्याजवळ वैषयिक सुखाचा अभाव आहे तो नंदः. छांदोग्योपनिषदात जे म्हटलं आहे की यो वै भूमा. भूमा म्हणजे ज्याच्यात पूर्णता आहे. तत् सुखम न अल्पे सुखम असती. ज्याच्यामध्ये पूर्णता आहे तोच नंद होय, तोच सुख होय. थोडक्यात अल्पात सुख नाही. सुख आनंद म्हणजे पुरेपूर आनंद, आनंद ज्याच्यात आहे तो तिसरा कोणी नसून फक्त आणि फक्त परमात्माच होय, भगवान श्री विष्णूच होय. उपनिषद म्हणतं म्हणजेच भृगु ऋषींनी आपल्या पिता वरुणाला विचारलेले काही प्रश्न त्याच्यातून हे जाणून घेतलेलं आहे की आनंदात ह्येव खलु इमानि भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम प्रयन्ति अभिसंविशन्ति इति. आनंदानेच समस्त प्राणी उत्पन्न झाले आहे. इमानी भूतानी जायन्ते जे म्हटलंय ते आनंदानेच समस्त प्राणी उत्पन्न झाले. जे प्रश्न विचारते भृगु ऋषींनी आपल्या पित्याला त्यातून त्यांना जे कळलं ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तसेच उत्पन्न झाल्यावर म्हणजे जातानी जीवंती आनंदेनं, उत्पन्न झाल्यानंतर आनंदाद्वाराच ते जीवित राहतात. जीवंती म्हणजे जीवित राहतात. आणि आनंदम प्रयंती अभिसंविशंती इति. प्रयाण करून आनंदातच समाविष्ट होतात. प्रयंतीचा अर्थ आहे जातात किंवा प्रयाण करतात. कुठे? आनंदाकडे. मग अभिसंविशंती असं म्हटलं म्हणजे आनंदातच मग ते समाविष्ट होतात. बीज, शक्ती, किलक हे तिन्ही काय आहे? आनंदच आहे. म्हणजे बीजही तोच आहे, शक्तीही तोच आहे, किलकही तोच आहे. आनंद, नंदन आणि नंद ह्या त्रिपदीचा तोच आशय आहे. आनंद हे बीज, नंदन ही शक्ती आणि नंद हे किलक म्हणायचे. जीवाच्या ठाई काही स्वाभाविक प्रेरणा असतात. त्या प्रेरणांना अनुसरून त्याची बुद्धी निश्चय करत जाते. मन संकल्प विकल्प करतं. कर्मेंद्रिय मग कर्म करतात आणि ह्या उद्योगांचे अभिष्ट जीव मग मिळवीत असतो. कर्मानुसार किंवा श्रुत ज्ञानातून, ऐकलेल्या ज्ञानातून ज्या गती जीवाला लाभतात त्याचे 3 प्रकार सांगितले आहेत. कोणते? तर अनिष्ट,
इष्टानिष्ट आणि इष्ट. केवळ इष्टगतीला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. परंतु या तिन्ही गतीचे स्वरूप वस्तुतः आनंद प्रेरितच नाही का? पापी जो म्हटला, जो तो पाप करतो ते आनंदासाठीच करतो. पुण्यशील पुण्याचरण करतो तेही आनंदासाठीच करतो. आणि पाप पुण्य विनिर्मुक्त ज्ञानी जे करतो किंवा करीत नाही ते सारे तो निरतिशय आनंद मिळावा म्हणूनच. सारांश, जीवमात्राचं जे अभिष्ट आहे ते आनंदच आहे. त्या जीवनाला तुम्हाला भले भेद दिसो, पण त्या सर्वांची प्रेरणा आणि फलित आनंदच आहे, या शंका नाही. आणि म्हणून परमात्मा काय आहे? नंद म्हटला आहे. आनंद हे बीज आहे, नंदन ही शक्ती आहे, आणि नंद हे किलक. म्हणूनच जे हे आले वाक्य, पूर्ण वाक्य आलं आहे किंवा खालची ओळ जी आहे, आनंदो नंदन नंदा, हे जे तीन आहे हे सगळे परमात्माच होय. श्लोक 69, 529 नाम बघतोय. सत्यधर्मा. ओम सत्यधर्माय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की सत्याधर्मा ज्ञानादयोस्येति सत्यधर्मा. भगवंताचे ज्ञान आदी धर्म सत्य आहे आणि म्हणून तो सत्यधर्म आहे. अहिंसा, दया, दान इत्यादी भाव उच्च धर्म समजले जातात व श्री नारायणाचे ठिकाणी या सर्व परधर्माची पराकाष्ठा आपल्याला आढळते. थोडक्यात तो साक्षात मूर्तिमंत योगेश्वर आहे. सत्य ज्याचा धर्म तो सत्यधर्मा. हा सरळ सरळ अर्थ. हा वैदिक शब्द आहे. सत्य आणि धर्मन या दोन शब्दांचा हा बहुव्रीही समास केलेला आहे. धर्म म्हणजे वस्तूचा धारक गुण. उदाहरणार्थ उष्णता हा अग्नीचा धारक गुण आहे, त्याशिवाय तो असूच शकत नाही. या धर्माला अनुसरून जे जीवन, जे कर्म, त्यांनाही धर्म म्हटलं जातं. जसं वैदिक धर्म म्हणजेच काय? यज्ञ, याग, प्रवृत्ती. उपनिषद धर्म म्हणजे विचार, निवृत्ती. बौद्ध धर्म म्हणजे सम्यगाचार. ख्रिस्ती धर्म म्हणजे प्रेम. महम्मदी धर्म म्हणजे इस्लाम किंवा ईश्वरचरणता. हे सगळे धर्म जीवनरूप आहेत. त्या धर्मजीवनाचे जे फलित त्यालाही धर्म म्हटलं जातं. नाही सत्यात परो धर्म किंवा अहिंसा परमो धर्म इत्यादी वचनात हा निष्ठारूप किंवा फलरूप धर्मच अभिप्रेत आहे. सारांश, धर्मपदाने मूलधारकनी प्रेरक तत्व, तदनुसार मग जीवन प्रणाली आणि तद्वारा प्राप्त होणारं परमपद, या तिहींचाही बोध त्यातून होतो. जसं अग्नी आपलं उष्णत्व, जल आपलं रसत्व कुठे सोडतात, पण या सर्वांचं स्वरूपनिष्ठत्व तेच सत्य आहे. तो परमात्मा सत्य धर्मा होय. तो आपल्या स्वरूपापासून कधीही च्युत होत नाही. परमात्म्याची जी सत्ता तीच एक सत्य आहे आणि बाकी सारे लटके आहे. ब्रह्म सत्य जगत मिथ्या वेदांत गरजून सांगत आहेत. मिथ्या व लटके म्हणजे काय? जे आपल्या बळावर उभे नाही त्याला लटके म्हणायचे. जग हे लटके वा मिथ्या आहे याचा अर्थ ते स्वाधार नाही, ते पराधार आहे इतकंच. ते निराधार आहे असा त्याचा अर्थ नाही, तर ते पराधार आहे. आणि तो जो पर आहे तो पर आधार म्हणजे तोच सत्य धर्म आणि तो सत्य धर्मा म्हणजे परमात्मा होय. इतर सारे कसे लटके किंवा मिथ्या आहे असं म्हटलं जातं. श्लोक 69, 530 नाम बघतो आपण. त्रिविक्रमः. ओम त्रिविक्रमाय नमः. त्रयो विक्रमास्त्रिषु लोकेषु क्रांता यस्य सह त्रिविक्रमः किंवा त्रीणि पदा विचक्रमे इति श्रुतेः किंवा त्रयो लोकाः क्रांता येनेति वा त्रिविक्रमः. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य शंकराचार्यांनी केलेले आहेत. किंवा पुढे जे म्हटलेलं आहे आणखीन एक श्रुतीनुसार की त्रिरित्येव त्रयो लोकाः कीर्तिता मुनिसत्तमैः क्रमते
तांस्त्रिधा सर्वांस त्रिविक्रम इति श्रुतः. त्रि या शब्दाने 3 लोक असं म्हटलं जातं. आपण 3 वेळा 3ही लोकांचं उल्लंघन करता म्हणून त्रिविक्रम या नावाने प्रसिद्ध आहात असं स्तुती केलेली आहे. याआधी परमात्म्याला अमित विक्रम असं म्हटलेलं आहे. इथे त्रिविक्रम म्हटलेलं आहे. त्रि हे पद कसे संख्यावाचक आहे. 3 लोक म्हणजे कोणते तर अधोलोक, मध्यलोक आणि ऊर्ध्वलोक असं सामग्र्यवाचक ही म्हणता येईल. समग्रता कशी तर आदी, मध्य आणि अंत मिळून होते, याला समग्रता म्हणता येईल. आमचं जीवन कसं आहे कायिक, वाचिक, मानसिक या 3 कर्मपंथांनी संपूर्ण होतं आणि म्हणून त्रिशुद्धी म्हणजे संपूर्ण शुद्धी म्हणावायची. तसं हे विश्व आहे, त्रिलोकात्मक आहे. 3ही लोकांना ज्यांनी विक्रांत केले आहेत, पादाक्रांत केले आहेत, तो त्रिविक्रम म्हणावयाचा. 3 लोक म्हणजेच अध, मध्य आणि ऊर्ध्व असं म्हणा किंवा भूत, भव्य आणि भुवन म्हणा अथवा देश, काल, वस्तुरूप त्रिपरिमाणे हेच त्रिपदानी अभिप्रेत आहे असं म्हणा. अथवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 दशा ज्या आहे त्या स्त्री होत, त्यांना तो परमात्मा उल्लंघून तुरीय म्हणून विक्रांत असल्यामुळेच तो त्रिविक्रम म्हणावयाचा. पूर्वक्षितिज गत उदीयमान सूर्य हा वामन होय, भुईसपाट असल्यामुळे ठेंगणा होय. पण तो जेव्हा क्षितिजावर चढून आणि अशा प्रकारे भूलोक पादाक्रांत करून अंतरिक्ष उल्लंघितो तेव्हा तो वामन भूर्लोक पादाक्रांत करून आकाशाच्या माथ्यावर चढतो, स्वरलोक पादाक्रांत करतो. अशा प्रकारे तो वामनच त्रिविक्रमही म्हटला जातो. तो जेव्हा ख स्वस्तिकी आरूढ होतो, ख म्हणजे आकाश या अर्थाने, ख स्वस्तिकी आरूढ होतो, पूर्ण तेजाने तळपत असतो, तेव्हा अंधकार रूप असुरराज बळी, जो अंधकार रूप असुरराज बळी आहे, ज्यांनी 3ही भुवन व्यापून टाकलेली आहे या अंधाराने, म्हणून त्याला असुरराज बळी असं म्हटलेलं आहे. तो पाताळात म्हणजे भूगोलाच्या तळाला दडपला जातो ज्यावेळेस हा आरूढ होतो तेव्हा. ख म्हणजे आकाशात जेव्हा हा आरूढ होतो तेव्हा या संपूर्ण अंधकाराला तो गाडून टाकतो, दडपून टाकतो. म्हणजेच हा असुरराज बळी जो अंधकार रूप आहे त्याला, ज्यांनी ही संपूर्ण 3ही भुवनं व्यापून टाकलेली आहेत, त्याला या पाताळात या भूगोलाच्या तळाला दडपून टाकतो. तथापि सूर्य हा नेहमी कसा सूर्यास्तासमयी तमोद्वाराशी उभा असल्यामुळे तो बळीचा द्वारपाल म्हटला जातो. हा जो तमः प्रकाशाचा संग्राम आहे, म्हणजे तम आणि प्रकाशाचा हा जो संग्राम आहे तोच कसा आहे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, इतिहासात, पुराणात आणि वेदांत शास्त्रात परोपरीने वर्णिलेला आहे. परमात्मा हा 3ही क्षेत्रामध्ये विक्रांत असल्यामुळे तो खरोखरच त्रिविक्रम म्हणावायचा. परमात्मा हा सत्यधर्म असल्याने तो त्रिविक्रम आहे, तो विश्वविक्रमही सुद्धा आहे. याआधी अमित विक्रम असंही त्याचं नाम आलेलं आहे. या सगळ्या अर्थाने परमात्माच हे सगळं काही आहे. सत्यधर्म, त्रिविक्रम, विश्वविक्रम आणि अमित विक्रम हे सगळं तोच आहे. त्रिरित्येव त्रयो लोकः कीर्तिता मुनिसत्तमैः क्रमते तांस्त्रिधा सर्वांस त्रिविक्रम इति श्रुतः. हा जो श्लोक आलेला आहे हा हरिवंशातला आहे, उपनिषदातला नव्हे तर हरिवंशातला आहे. म्हणजे मुनिश्रेष्ठांनी, मुनिसत्तमैः म्हटलंय ना, मुनिश्रेष्ठांनी त्रि या शब्दांनी 3 लोक असं त्याचं वर्णन केलं आहे. 3ही लोक. आणि आपण कसे आहात तर तांस्त्रिधा सर्वांस विक्रम इति श्रुतः. आपण क्रमते, आपण या सगळ्या 3ही यांना लोकांना 3 वेळा उल्लंघन करून त्रिविक्रम बनले आहात असं म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यांचं एक नाम त्रिविक्रम हे प्रसिद्ध आहे.